आता समाधी पाहता समाधान होते हा श्लोक आपण म्हणला. कारण संजीवन समाधी, जिवंत असताना समाधी कोणी घेतली? ज्ञानेश्वराने. आपल्याला माहिती आहे स्वरूपानंदांची समाधी आणि गजानन महाराजांची समाधी ती संजीवन समाधी समजली जाते. कारण ज्यावेळेला गजानन महाराजांनी महासमाधी घेतली त्यांनी आषाढातच सांगितलं की हा जो गणपती आहे त्याचं विसर्जन करायचं भाद्रपद शुद्ध पंचमीला. म्हणजे आपण चतुर्थीला गणपती आणतो आणि पंचमीला विसर्जन करतात. या गजाननाचं विसर्जनही तुम्ही भाद्रपद पंचमीला करा, हा एक भाग करा. त्याच्यानंतर काय की ज्या वेळेला त्यांनी स्वरूपानंदांचा तुम्ही जर गेलात तर मुद्दामून फोटो बघा. त्यांना सांगा आम्ही गोव्याहून आलेलो आहोत. जर कुणी असेल घरात तर स्वरूपानंदांनी ज्या वेळेला देह ठेवला त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांचा शेवटचा विधी पार पडला. त्या 2 दिवसाचे फोटो जे काढलेले आहेत ते जास्तीत जास्त तेज आलेलं आहे. मी विचारलं सुद्धा या फोटोच्या वेळेला काही निराळी अरेंजमेंट केली होती का? 1972 म्हणजे त्यावेळेला एवढी फोटोग्राफी ॲडव्हान्स नव्हती. ते म्हणाले नाही, तोच फोटोग्राफर, तीच जागा, तेवढंच अंतरण, तसेच हे फोटो काढलेले आहेत. तेज वाढलेलं आहे. म्हणजे या कुडीत आत्मा आहे का, कोणतं तरी चैतन्य आहे का? आणि म्हणून त्यांनी त्यांचा देह तसाच खाली ठेवला जिवंत. आज आपण ज्यावेळेला पावसच्या समाधीला जातो त्यावेळेला त्यांचा देहच तिथे ठेवलेला आहे जसा गजानन महाराजांचा ठेवला. आणि आपल्याकडे तपोभूमी कुंडई तिथे आधीचे जे ब्रह्मानंद महाराज त्यांचाही देह खाली ठेवलेला आहे. चैतन्य असतं असा आपला समज आहे. म्हणून आपला जो दहन संस्कार आहे जो महाराजांचा केला आणि त्या अस्थींचा कलश ठेवून समाधी बांधलेली आहे त्याचंही तेवढंच चैतन्य आहे, तेवढीच शक्ती आहे. जिवंतपणी देहात असताना ही मंडळी जेवढं काम करत नाहीत तेवढं त्यांच्या समाधीच्या माध्यमातून होतं. आपल्या डोळ्यासमोर 3 उदाहरणं तर आहेतच. स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या पूर्वाश्रमीचा, पूर्वजन्माचा आपल्याला म्हणजे आधीच्या जीवनाचा, पूर्वजन्माचा नाही पूर्वजीवनाचा आपल्याला वृत्तांत माहीत नाही. साईबाबा शिर्डीला आले, शेवटपर्यंत शिर्डीला राहिले. स्वामी समर्थ अक्कलकोटला आले, शेवटपर्यंत अक्कलकोटला राहिले. गजानन महाराज शेगावला आले, शेवटपर्यंत. तेवढंच त्यांचं आपल्यासमोरचं आयुष्य आहे. पण त्या ह्याच्यातसुद्धा त्यांनी जे कार्य केलं त्याच्यापेक्षा जास्त कार्य आता त्यांचे ग्रंथ, त्या ग्रंथाची पारायणं, शेगाव वगैरे सारखी त्यांची समाधीस्थानं त्यांच्या माध्यमातून होते. चैतन्य कधीही संपत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की आपण फेल्युअर आणि सक्सेस इज नेव्हर एंडिंग अँड फेल्युअर इज नॉट फायनल. सक्सेस इज नेव्हर एंडिंग अँड फेल्युअर इज नॉट फायनल. हे एका पुस्तकाचं नाव आहे. एवढं मोठं अप्रतिम पुस्तक आहे, जुनं आहे. आता त्याच्यासारखी अनेक पुस्तकं त्यानंतर आलेली आहेत म्हणून काही त्याचं नाविन्य असं नाही आहे. त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. आता त्या उदाहरणात वेळ घालवत नाही. जर संधी मिळाली तर जरूर सांगेन की पूर्णपणे निराश झालेली, आत्महत्येच्या अगदी कडेवर पोचलेली माणसं, त्यावेळेला एखादी कुठली तरी व्यक्ती भेटते, एखादा प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाच्या चिंतनातून मागे येते ती व्यक्ती आणि पुन्हा तेवढीच यशस्वी होते. अशा कथा आहेत त्याच्यात. पण सक्सेस इज नेव्हर एंडिंग. ज्ञानेश्वरांना जे यश मिळालं त्या यशाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? आत्ता आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, निराळ्या रूपात कळणं, पण ज्ञानेश्वरीच वाचतोय. हे ज्ञानेश्वरांचं यश नाही का? ज्ञानेश्वरांचं लग्न झालं नाही, मग त्यांचा वंश कोण चालवणार? अशी ज्यांना 10 मुलं आहेत अशा अनेकांना चिंता असते, कोण चालवणार? म्हटलं आम्ही नाही का चालवत? अरे वारकरी एवढे जे जातात ते ज्ञानेश्वरांचे वंशज नाही आहेत का? वंश म्हणजे तुम्हाला ते DNA, बायोलॉजिकल पेरेंटहूड वगैरे एवढंच अपेक्षित आहे का? अरे हे दिव्य वंशज आहोत आम्ही त्यांचे. एकाने मला सहज विचारलं, 2 मुली आहेत म्हणल्यानंतर, अग्नी कोण देणार? म्हणलं मी स्वतःच जळणार. त्याला अग्नी द्यायचा काय प्रश्न आहे? नाही तरीसुद्धा म्हणलं, आणि वंश कसा तुमचा? त्याने पुढे प्रश्न विचारला. कारण मुलींची आडनावं बदलली की तो वंश सुरू झाला. किती फालतू आणि फ्लॅट सुपरफिशियल विचार करतो आपण. मी म्हटलं साने गुरुजींचा वंश जसा चालला तसा सप्रे गुरुजींचा वंश चालेल. गप्प बसले. अशी उत्तरं द्यावी लागतात. कुठे साने गुरुजी, कुठे सप्रे गुरुजी. पण त्याने कुठे लग्न केलं होतं? पण आज मी म्हणतो मी साने गुरुजींचा मुलगा आहे. आय एम स्पिरिच्युअल सन और ग्रँड सन ऑफ साने गुरुजी आहे.
कारण त्यांचं वाङ्मय आमच्या विचारातून, खरं म्हणजे आमच्या रक्तातून बाहेर पडतं. या लाईफ ब्लड म्हणतो ना, लाईफ ब्लड इज नॉट द ब्लड दॅट इज ट्रान्सफ्युज्ड इन युअर बॉडी. लाईफ ब्लड, मी जिवंत आहे तो विनोबा भावेंमुळे, मी जिवंत आहे तो साने गुरुजींमुळे, मी जिवंत आहे तो कृष्णामुळे, रामामुळे, आणि मी जिवंत आहे तो विवेकानंद आणि रामकृष्णांमुळे. किती नावं सांगू तुम्हाला? दॅट इज माय लाईफ ब्लड, दॅट इज माय रिअल ऑक्सिजन. हे सांगायला पाहिजे. म्हणून अशी बायोलॉजी, देह हे नकोच. देह देह खूप झालं. ध्येय जीवनाला काहीतरी पाहिजे, आणि ते ध्येय म्हणजे आनंदात राहणं, अखंड आनंदात राहणं. आपण पारायण इथे करायला लागलेलो आहे, अनेकांना पारायण आवडायला लागलेलं आहे, आणि मला वाटतं या वास्तूची मागणी आहे पारायण. म्हणून आता नवीन आपण पारायण 4 दिवसांचं करणार आहोत. कार्यक्रम तुम्हाला मिळेल, मी तुम्हाला सांगतो. साधारणतः 30 आणि 31 याच महिन्याचे, म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार, आणि 1 तारीख म्हणजे शनिवार, रोज 2-2 अध्याय इथे संध्याकाळी वाचायचे. तो कार्यक्रम तुम्हाला तुमच्या याच्यावर मिळेल. 2 अध्याय वाचायला खरे 1 तासच लागतो. 1.5 तास धरा ना. आम्ही 1.5 तास धरलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं नामस्मरण 2 तासाचं सेशन. ज्यांना शक्य आहे त्यांनी, नाही तर घरी वाचायचे. बरोबर. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार 30, 31 आणि 1, 2, 2, 2, 6 अध्याय झाले. रविवार आला. रविवारी जसं आपण दिवसभर इथे असतो, आपल्याला सवय लागली आहे असं मी म्हणतो. हा सवय नाही आहे, हा संस्कार आहे. सवय इज जस्ट हॅबिट. संस्कार आहे. मला जावंसंच वाटतं. आमचं जसं सेकंड सॅटर्डेला पावलं आपोआप वांतेकडे वळतात. तिथे दुसरं काही अपीलच नसतं. लक्षात ठेवा. इट हॅज बिकम आवर सेकंड नेचर. इट्स पार्ट ऑफ आवर एक्झिस्टन्स, पार्ट ऑफ आवर सेल्फ. म्हणजे माझा जो स्व आहे, स्वयं, त्याचा भाग बनला आहे वांते. तसं आपण इथे जे बनलेलो आहोत त्याचा भाग हे चैतन्यांगण बनलं पाहिजे. आणि त्याचा प्रत्येक केंद्राचा म्हणून काहीतरी एक प्लस पॉईंट असतो. तो प्लस पॉईंट आहे इथे पारायण. म्हणून गुरुवार, शुक्रवार, शनिवार 30, 31 आणि 1 फेब्रुवारी 6 अध्याय वाचून झाले. रविवारी आपण 7 अध्याय वाचणार आहोत. त्यातला 7वा अध्याय मोठा आहे. 7 अध्याय वाचायला किती वेळ लागेल? 4 तास लागतील. आपण इथे असतोच की रविवारी सकाळी आल्यानंतर आपण इथे असतोच. आणि ते अध्याय वाचून झाल्यानंतर त्यावेळेला जर शक्य असेल तर छोटंसं प्रवचन, पण नाहीतर ते पारायण आपण करणार आहोत. आणि पारायणाची काय शक्ती आहे? परायण होण्याची शक्ती आहे. परायण इज फेस टू फेस. कुणाला परायण व्हायचं? या सगळ्या महापुरुषांना, या सगळ्या संत महात्म्यांना. मग त्याच्यात जसे आत्ता सांगितलेली नावं आली, आपले महाराज आले, गजानन महाराज आले, आणि मुख्य म्हणजे स्वामी स्वरूपानंद आले. एक नवीन नाव आपल्या संत नामावलीत आपण ॲड केलेलं आहे. हे पारायण होणार आहे ते सद्गुरू लीलामृताचंच होणार आहे. हे लक्षात ठेवा. आपल्या महाराजांच्या याचंच पारायण आहे. ज्या वेळेला 23 तारखेला, 23 फेब्रुवारीला रविवार आहे. आज जशी झाली तशी 2 आपण प्रवचनं करणार आहोत ज्ञानेश्वरीवर. तो विषय पुढे चालू राहील. आता किती दिवसात वाचायचं, किती सेशन्स करायचे, पहिल्या दिवसात आपल्याला अंदाज येणार नाही. पण 30, 31, 1, 2, 2, 2 असे 6 अध्याय इथे किंवा घरी वाचायचे. रविवारी मात्र शक्यतो इथे यायचं. नंतरचे शेवटचे 7 अध्याय 4 तास, आणि 4 तास वाचन आपण 1 तास, 1 तास, 2 तास किंवा 2 तास, 2 तास असं करू शकतो. मध्ये पारायण असेल. हे सगळं कार्यक्रम वामन तुम्हाला पाठवेल तुमच्या व्हॉट्सॲपवर. त्यावेळेला तुम्ही बघा. आणि शक्यतो आपण पारायण करूया. हे वाक्य आपल्याला पाठ झालेलं आहे. पाठ झालेल्या वाक्यांची एक अडचण असते, चिंतन थांबतं. पाठ झालेलं असतं. जनगणमन पाठ आहे. त्याच्यात सिंधूचा उल्लेख आहे का? सिंध देशाचा उल्लेख आहे का? मग परत जनगणमन, अरे खरंच नाही आहे. अरे जी सिंधू संस्कृती आपण म्हणतो त्या सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये आहे. एकच जिवंत माणूस सांगतो की मेल्यानंतर माझी रक्षा सिंधूत टाका, आणि जोपर्यंत सिंधू भारतातून वाहत नाही तोपर्यंत माझ्या रक्षा त्याचं विसर्जनच करू नका. सावरकर माझी रक्षा सिंधूत टाका. गंगेत वगैरे सगळ्यांच्याच रक्षा जातात. रक्षा म्हणजे अस्थि आपण म्हणतो, रिमेन्स. तर विचार करा. आपल्याला लक्षातच येत नाही, कारण पाठ आहे. पाठ आहे म्हटल्यानंतर अर्थाकडे पाठ, हे लक्षात ठेवा. अर्थाकडे तोंड नाही. पारायण म्हणजे तोंड, फेस टू फेस. सकाळी एक प्रश्न विचारला होता आमच्या या नवीन जो चेला आहे ना आमचा शागिर्द चैतन्याला. अरे म्हटलं चुकून ठेवला आहे का रे हा पाठ? दासबोधाच्या वेळेला आपण ठेवत होतो.
कारण दासबोध समर्थ हे हनुमंताचे अवतार, आणि हनुमंताला आपण बोलवत होतो, त्याला नमस्कार करत होतो, तिथे पाठ ठेवला होता, हा चुकून ठेवला आहे का? लगेच उत्तर देऊ नकोस, तू विचार कर, संध्याकाळी मी तुला विचारेन. आत्ता मी त्याला विचारलं आणि त्याने बरोबर उत्तर दिलं. आणि म्हणून चिंतनाला वेळ दिला पाहिजे, नाही तर चिंता आपल्या मागे चिंतेला वेळ लागत नाही, चिंताच आपल्याला वेळ देत नाही. खरं चिंतन, त्याला सांगितलं तू विचार कर, आणि विचार केल्यानंतर ठरव. त्याने बरोबर उत्तर दिला की आपण गीतेचा विषय करतोय. गीता ही कुरुक्षेत्रावर सांगितली गेली, त्यावेळेला अर्जुनाच्या फ्लॅगवर हनुमान बसलेले होते. म्हणजे ज्ञानेश्वरी संपेपर्यंत हा पाठ इथेच असला पाहिजे आणि हनुमानच येऊन बसणार आहे. त्यावेळेला खूप एकच तुम्हाला सांगतो, चिंतन करा, परत पुढच्या वेळेला उत्तर पाहू. तो म्हणतो की माझ्याकडून अपराध घडलेला आहे. कृष्णाला येऊन सांगतो, काय अपराध घडलेला आहे? की ज्या वेळेला उपदेश तुम्ही सांगत होतात अर्जुनाला, त्यावेळेला मी श्रोता होतो, की मी ऐकत होतो. पण एक आहे, तुम्ही खाली रथात होतात आणि मी तुमच्या डोक्यावर होतो. गुरुच्या डोक्यावर शिष्य ही रचनाच चुकीची आहे. चित्र आणणार डोळ्यासमोर, पण मला मार्ग नव्हता, कारण रथ मला स्टेडी करायचा होता. अर्जुना, कारण भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, त्यांची केवढी अस्त्र होती, केवढ्या शक्ती होत्या. तो रथ स्टेबल राखला कुणी? हनुमंताने. आणि ती बरीचशी शक्ती शोषून घेतल्या कुणी? कृष्णाने. युद्ध लढलं गेलं. पण म्हणाला, मला एक, आपण म्हणतो ना, एक बोच माझ्या मनात आहे की ते सगळं तुम्ही उपदेश करताना मी डोक्यावर होतो तुमच्या, आणि गुरुच्या डोक्यावर कोणी असणार नाही, म्हणून मला पापक्षालन करायचं आहे. तुम्ही आता ती गुगलवर वगैरे गोष्ट शोधून काढा की काय करायला सांगितलं हनुमंताला. या पापाचं परिमार्जन किंवा प्रायश्चित्त हनुमंतानी काय घेतलं, त्याला काय घ्यावं लागलं बघा. तो पुढे बघूया आपण. आता परत वाचायला सुरुवात करूया, पहिल्यापासून बघूया. आत्मरूपा तुझं करी नमस्कार. आत्मरूपाला सांगितलेलं आहे. आत्मरूपाला नमस्कार करणं म्हणजे डोळे मिटायला पाहिजेत की नाही? आत्मरूप मला बाहेर दिसणार आहे का? नाही. आता डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, पूर्वी गाजलेलं भावगीत होतं. त्यावेळेला तो म्हणतो डोळ्यात वाचतेस, त्यावेळेला मीही तुझ्या डोळ्यात वाचतोय. काय वाचत होतो मी? तिच्या डोळ्यात मला मी दिसत होतो, हे प्रेम आहे, आणि माझ्या डोळ्यात तिला ती दिसत होती. मग मी आणि तू नाही, तूच मी आणि मीच तू. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. हा महत्त्वाचा प्रकार आहे. आत्मरूपा तुझं करू नमस्कार. आत्मरूप आतमध्ये आहे, मग नमस्कार करायचं म्हणजे डोळे मिटले पाहिजेत. आत्ता नको, मला भीती वाटते मिटलेल्या डोळ्यांची. पण एरवी नमस्कार करताना आत्मरूपाला तिथेच केलं. आत्मरूपा तुझं करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. आत्मरूपाचा जय जयकार केलेला आहे, जिवंत व्यक्तीचा नाही आहे. आत्मरूपाचा जय जयकार आहे. हा विशेष लक्षात घेतला पाहिजे. ओंकार स्वरूपा तुची सर्व मूळ, सगळ्यांचं मूळ तू आहेस. म्हणजे तिथून सुरुवात झालेली आहे. आदी ओम आहे आणि अंतसुद्धा ओम आहे. सकाळी एक चिरंजीव आलेले होते, एवढे एवढे, त्यांचं नाव आद्यंत. सुंदर नाव आहे ना. आदिसुद्धा आहे, अंतसुद्धा आहे, म्हणजे अनंत ना. नॉट बिगिनिंग, नॉट एंडिंग, अनादि अनंत. हा आदी सुरुवात आहे कारण आमच्याच पोटी जन्मलेला आहे, अंत आहे कारण देहाला अंत आहे. पण त्यांनी जर काही खरंच चांगलं केलं, करेल ते पोर, तर तो खरंच अमर होणार आहे. त्याला आदिही नाही आहे, अंतही नाही आहे, अनादि अनंत. हे खरं आपलं स्वरूप आहे, त्याला नमस्कार करायचा आहे. पुढे बघा ना, ओंकार स्वरूपा तुची सर्व मूळ व्यापोनी सकळ राहिलासी. हे जरा मोठा कर, व्हॉल्यूम मोठा कर. सगळं व्यापून राहिलासी. कुंभमेळ्याहून फोन येतो या, बघूया काय म्हणतोय. मी ऑन का चुकून ठेवला. हॅलो, हां बोल. हां बोल. हां कुठे आहेस? हो नाही, मी आता कार्यक्रम चालू आहे आमचा. हां हां झाला ना कुंभमेळ्यात स्नान. आता किती महिने आंघोळ करायची नाही? ठीक आहे, ओके. अरे 144, काय उत्तर आहे? 144 वर्ष आंघोळ करायची नाही. जगूया आपण तोपर्यंत. ठीक, छान. बरं तर बरं. हां ओके ओके. हां हां कर नंतर. बरं. प्रश्न विचारल्याशिवाय आपण चिंतन करत नाही, लक्षात ठेवा. हा तसा बघितलं ना तर हा दुकानदार आहे, हा काही शिक्षण क्षेत्रात नाही. त्याने लगेच उत्तर दिलं 144 वर्ष आंघोळ करायची नाही.
कारण महाकुंभ 144 वर्षांनी येणार आहे. आता मात्र गळा दाबूया ना ह्याचा, चुकून उघडा राहिला. महाराजांची इच्छा असते बघा. मी खात्री करून घेतली होती की हा बंद आहे, पण तो चालू होता. ह्या फोनसाठी चालू होता. हे गंमत बघा. मला काय सांगायचं आहे की ओंकार स्वरूप आहे, ते मूळ आहे सगळ्याचं. तिथून सगळं सुरू झालं आणि तिथेच सगळा अंत होणार आहे. नेती नेती ऐसे बोलती ते वेद स्वरूप अगाध तुझे देवा. सकाळी बघितलं होतं. नेती नेती ही वेदांची भाषा आहे, ही ज्ञानमार्गीयांची भाषा आहे. नेती नेती. आणि आपली भाषा इति इति. सगळ्यात परमेश्वर आहे. जाणावया जोगा आपणा आपण म्हणून मौन वेदासी. हे फार महत्त्वाचं आहे. वेदांना मौन आहे. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र नाही आहे, लक्षात ठेवा. लोक जर म्हणाले समर्थांनी दासबोधात अहम ब्रह्मास्मी हा जप नाही बोलिला. तुम्ही जर अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, अहम आणि ब्रह्म दोन निराळे झाले की नाही. ब्रह्म होऊनच ब्रह्माचं ज्ञान, आणि मी ब्रह्म झाल्यानंतर बोलायला उरतो कोण? मौन असतं. आणि हे महत्त्वाचं मौन आहे. वेदाला मौन आहे, पण भक्ती ही बोलकी आहे. आपल्याला बोलण्याची सवय आहे. आपल्याला ज्याला कम्युनिकेशन म्हणतात, भक्तीमध्ये कम्युनिकेशन आहे. ज्ञान समाधी त्याच्यात सर्व कम्युनिकेशन संपल्याशिवाय समाधी लागतच नाही. तिथे शब्द आहे कम्युनियन. युनियन आहे. आणि कम्युनिकेशनमध्ये दोघंजण आहेत. 2 एंड्स आर नेसेसरी. आत्तासुद्धा 1 आणि 2 एंड्स आहेत, वक्ता आणि श्रोता. कम्युनियनला सगळी एंड संपतात, सगळं द्वैत संपतं. आणि अद्वैत म्हणजे कम्युनियन. इन कम्युनियन विथ गॉड, इन युनियन विथ गॉड, इन ट्यून विथ गॉड. हे लक्षात ठेवा. म्हणजे देवाचाच 2 नाहीच आहेत. हे म्हणून आत्मरूपा देवा तूची गणाधीश, बुद्धीचा प्रकाश सकलांचा. देवा तूची गणेश. हे आत्मरूप आहे ना, त्यालाच गणेश म्हणलेलं आहे. मग गणेशाची पूजा करायची खरं आतल्या गाभाऱ्यात करायची. हृदयाच्या गाभाऱ्यात आत गणेशाची पूजा केली पाहिजे. ज्ञानेशांचा गणेश. देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू. इथे काय केलेलं आहे? आत्मरूपा देवा तूची गणाधीश, बुद्धीचा प्रकाश सकलांचा. सगळ्यांचा बुद्धीचा प्रकाश आहे. मती प्रकाश. मती म्हणजे बुद्धी. आणि आपण सकाळी सुद्धा हाच विषय सांगितला होता. आपल्या बुद्धीवर संकट आलेला या AI मुळे बुद्धीवर संकट आलेलं आहे. सगळीकडे तुम्हाला सांगतो की पूर्वीसुद्धा आपण गाणी ऐकत होतो आयपॉड वगैरे लावून. आता त्याचं एन्हान्समेंट, ऑगमेंटेशन म्हणजे प्रचंड वाढलेलं आहे. त्याची इंटेन्सिटी आणि मुख्य म्हणजे व्हरायटी आणि मुख्य म्हणजे अगदी सजीवता. खऱ्याहून खरं वाटतं ते. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण हात लावून बघतो ना फुलांना, खरी आहेत ना म्हणून. खोटी फुलं खऱ्यापेक्षा हे अगदी खरी वाटतात ती. तसं मोर रिअल दॅन द रिअल इज व्हर्च्युअल होणार आहे. सावध राहायला पाहिजे. जसं मयसभा होती आणि त्यात कौरवांची फजिती झाली. जिथे जमीन होती ना तिथे प्रत्यक्षात पाणी होतं. ते चालत गेले आणि सगळ्यांची धोत्रं भिजली. धोत्रं किंवा आपण पितांबर वगैरे म्हणूया, मोठे होते ते लोक, भिजली. आणि पुढे वरती कोणीतरी हसलं, त्यांना दिसलं नाही. भीम आणि द्रौपदी हसत होते. नंतर त्यांनी पुढे हे सगळं सोडलं. आता जिथे पाणी दिसत होतं तिथे त्यांनी आपली धोत्रं वर घेतली. पुन्हा भिजायला नको तुम्हाला. तिथे जमीन होती. मग ती म्हणते आंधळ्याची पोरं सुद्धा आंधळीच. ही ठिणगी आहे. पुढे जे युद्ध झालं त्याच्या ज्या अनेक ठिणग्या आहेत त्यातली ही एक ठिणगी आहे. आंधळ्याची पोरं सुद्धा आंधळीच. मग ते वरती बघतात आणि भीम आणि द्रौपदी दिसतात. मग सुडाचा प्रवास सुरू होतो. पुढे बघूया आपण. अकार पाऊले उकार उदर दिसे मनोहर विशालत्वे. हे आपल्याला अ उ म माहीतच आहे. आणि म्हणून आपण ओंकाराची जर साधना करत असाल, सकाळी उठल्यानंतर मी 3 ओंकार म्हणते. पहिला ओंकार तरी ओम असं म्हणूया. हे 3 मात्रा आहेत. ही अर्धी मात्रा मुक्ताई आहे. पहिला अ हा निवृत्ती आहे, उ हा ज्ञानदेव आहे, म हा सोपान आहे, आणि ओम म्हणल्यानंतर जी व्हायब्रेशन जाणवतात स्पंदनं, ती स्पंदनं मुक्ताई आहे. अशी भावंड एक 3.5 मात्रा आपण म्हणतो ते. म्हणून अकार पाऊले उकार उदर दिसे मनोहर विशालत्वे मकार तो महामंडला सारखा. आता हे डॅश आहे ना, म्हणताना मकार तो महामंडला सारिका म्हणूया, पण वाचताना अभ्यास करताना महामंडला सारखा. महामस्तक आपण मंडल नस्तका करे
आकार आलेखा मस्तकाचा, आलेखा म्हणजे आलेख, चित्र मस्तकाचा. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, बुद्धीचा मस्तकाचा. गुरुकृपे आदि बीज ते अउम हे तिन्ही होता एकवट ओंकार प्रकट दिसू लागे. प्रकट ओंकार होतो. शब्द ब्रह्म कवळले वगैरे आपण म्हणतो ना, प्रत्यक्ष दिसायला लागतो. अ असताना अ उ हे आहे, पण तो प्रकट झाल्यानंतर ओंकार दिसतो. तरी सुद्धा तो ऐकू येतो. नंतर मग आम्ही लिहितो कागदावर, त्याचं एक चिन्ह तयार केलं. ज्या ऋषीने पहिल्यांदा ओम असा दिसतो केलं असेल त्या ऋषीला काही धन्य मानलं पाहिजे ना, नमस्कार केला पाहिजे. त्या ऋषीचं नावही आपल्याला माहीत नाही की ओम असा लिहायचा असतो म्हणून. कुणाला माहीत आहे ते? त्यांनी मान्य करून घेतलं आणि सगळ्यांनी मान्य केलं. आता परदेशी लोकसुद्धा मान्य करत आहेत. आणि काही शतकं किंवा काही सहस्त्रकं झाली असतील, हजारो वर्षापूर्वीपासून ओम आहे. विचार करा. म्हणून गुरुकृपे आदिबीज ते वंदिले. आदिबीज एक शब्द आहे, आदिबीज म्हणूनच ते सगळं समतात ना. गुरुकृपे आदिबीज ते वंदिले जेथ सामावले शब्द ब्रह्म. आपण म्हणतो ना 4 वाणी आहेत, म्हणजे वाणीच्या 4 पातळी आहेत. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. शारदा हे कशाचं मूळ आहे? वाणीचं. आणि गणेश कशाचं मूळ आहे? ज्ञानाचं. सृष्टीचं जे ज्ञान आहे त्याचं मूळ गणेश, आणि त्या ज्ञानाची जी शक्ती आहे वाणी व्यक्त होणारी, तर ती सरस्वती आहे. म्हणून इथे आहे ती वैखरी, इथे आहे ती मध्यमा, इथे आहे ती पश्यंती, आणि इकडे आहे ती परा. या 3 वाणींवर आपण विजय मिळवू शकतो अखंड नाम करून. ही जी 4थी वाणी आहे ती शारदेची, गणेशाची आणि सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय तिथपर्यंत पोचताच येत नाही. आणि तिथून पोचणं हे आपल्या हातात नाही आहे, पण इतकं हातात नाही की एकदम कुंडलिनी जागी होते, एकदम प्रतिभा जागी होते, एकदम भगवती शक्ती जागी होते. म्हणजे माझ्यात सरस्वती जागी झालेली आहे. मग मी चित्रकार असेल तर अशी चित्र काढेन की लोक म्हणतील याच्यापूर्वी अशी चित्र बघितलीच नाही. मी गायक असेल तर असं गाईन, खेळाडू असेल तर असा खेळ खेळेन, वैज्ञानिक असेल तर असा नवीन लावेन, किंवा मी एखादा कवी असेल तर अशी कविता करेन. जागी होते ते. पण इथपर्यंत मी अभ्यास केला पाहिजे. वैखरी म्हणजे बोलणारी, इथे म्हणजे कंपन करणारी, इकडे म्हणजे स्पंदन करणारी, आणि इकडे स्फुरण आहे. स्फुरण आपल्या हातात नाही. म्हणून स्फूर्ती दे देवा. आपण म्हणतो ना, शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे. स्फूर्ती माझ्या हातात नाही आहे. तू दिल्याशिवाय माझी स्फूर्ती जागी होणार नाही, आणि माझ्यातून नवीन असं काही निघणार नाही की ज्याचा मलाच आनंद वाटेल. तुकारामाचं तसं झालं. आपण प्रसंग बघितला होता. कान्होबा त्याचा धाकटा भाऊ रोज हा 4ला उठून बागेत बसायचा. परसू होतं त्याच्यात, आणि निरनिराळे संतांचे अभंग म्हणायचा. नामा म्हणे, जनी म्हणे, बरं वाटायचं. एका जनार्दनी बरं वाटायचं ऐकायला. हे सगळे तुकारामाच्या आधीचे आहेत. एक दिवस तुका म्हणे म्हणाला. तो म्हणतो चुकून झालं असेल, पुन्हा तुका म्हणे. मग जाऊन त्याला हलवलं. अरे तू काय म्हणतोयस तुका म्हणे? तो म्हणतो चूक झाली माझी बाबा, तुका काय म्हणणार आहे, हे सगळे संत म्हणून गेलेले तरी. पुन्हा तुका म्हणे, आणि त्याच्यानंतर सगळं तुका म्हणे. अभंग झाली वाणी तुकयाची. ही वाणी अभंग झाली, आणि तो म्हणतो बरं झालं मी वाणी म्हणून जन्मलो. हे लक्षात घ्या. नाहीतर दंभे असं तो मेलो, वरच्या जातीत जन्मलो असतो तर मी वरचा झाली झाला जरी श्रेष्ठ म्हणतात ना भ्रष्ट, तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. दिस इज टू सर्टिफाय दॅट आय. सांगायला पाहिजे का? मी मला सर्टिफिकेट देतो की मी भ्रष्ट जरी झालो तरी तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. दिस इज टू सर्टिफाय दॅट आय. सर्टिफिकेट स्वतःला घ्यायचं असतं, सर्टिफिकेट दुसऱ्यांनी द्यायचं असतं. आणि म्हणून तुकाराम म्हणतो दंभ झाला असता मला, तुम्ही वरच्या जातीत जन्मलेलं आहे. देवा बरे झाले नीच याती. नीच म्हणजे ते शूद्र मानलेले आहे स्वतःला, कुणबी वगैरे. आणि म्हणून म्हणाले बरं झालं म्हणून मी तुझ्याशी एकरूप होऊ शकलो. हे लक्षात घ्या. इथे काय सांगितलेलं आहे? औम हे तिन्ही होता एकवट ओंकार प्रकट दिसू लागे. गुरुकृपे. हे लक्षात ठेवा. गुरुकृपे आदि बीज ते वंदिले ते तर सामावले शब्द ब्रह्म. आता वंदित असे देवी शारदेचं. शारदेचं किती सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. आता ते सोपं करून सांगतात आपल्याला. देवी शारदेचं वंदन करते. आता वंदित असे देवी शारदेचं जिचा वाग्विलास नित्य नवा. हा शब्द अवघड वापरावा लागला. वाणीचा विलास म्हणलं असतं तर आपल्याला शब्द जमले नसते. वाग्विलास नित्य नवा. चातुर्य, वागर्थ म्हणजे वाक आणि अर्थ. वाक म्हणजे वाणी आणि ही अर्थ.
म्हणजे वाणी आणि तिचा अर्थ दोन्ही समजण्यासाठी सरस्वतीची आणि गणेशाची कृपा लागते. म्हणून संतांना शरण जाऊन संतांचे ग्रंथ वाचायचे असतात. एक ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी दोघांना नमस्कार करायचा. पुढच्या वेळेला येऊ त्यावेळेला ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचा, ज्ञानेश्वरांना नमस्कार करायचा. आपल्याकडे मोठे ज्ञानेश्वर इथे ठेवले होते, परत ठेवायला हरकत नाही. ज्ञानेश्वरांना नमस्कार करायचा, ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचा. आणि आपण जे म्हणतो ना, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, तुझ्या ज्ञानदेवीस त्वा बोधवावे किंवा ज्ञानेश्वरीचं त्वा बोधवावे, मनातल्या मनात म्हणून वाचायला सुरुवात करायची. इथे काय सांगितलेलं आहे की चातुर्य वाक अर्थ कलेची स्वामिनी विश्वासी मोहिनी घाली तेजे भवार्णवी जेणे. हा शब्द परत परत येतो. सकाळी आपण बघितलं आहे भवसागर, भवार्णव, अर्णव म्हणजे सागर. सतत भवार्णवी जेणे तारियले मज तो श्री गुरुराज हृदयी माझ्या. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. ही मूळ ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. माझं हृदयी सद्गुरू. त्या सद्गुरूने काम काय केलं, हा संसाराचा जो पूर आहे त्या पुरातून मला तारून नेलं. पण काय केलं, म्हणून विशेषे अत्यादुरू विवेकावरी. ज्ञानदेव आहेत ते विवेक सांगतात, ज्ञान सांगतात, पण भक्तीच्या माध्यमातून. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही ज्ञानदेवांचीच रचना आहे. म्हणून लक्षात घ्या की माझ्या हृदयात सद्गुरू आहे. तो मला वाटेल त्या संकटातून नेतो, पण विवेकाच्या माध्यमातून. नुसती भक्ती, नुसता नमस्कार, नुसतं नामस्मरण नाही आहे. आता सहज प्रसंग बघत होतो वगैरे, 1 कोटी रामनाम लिहिणार आहे कारण माझ्या मुलीने लग्नाला तयार व्हावं म्हणून. तो म्हणतो मग मला 10 कोटी लिहायला पाहिजे कारण मी तिच्याशी लग्नाला तयार व्हावं म्हणून. विनोद सोडा, 10 कोटी रामनाम लिहून असं जर तयार तर सीते पळवून नेली नसती आणि नंतर सीतेचा त्याग करावा लागला नसता स्वतः रामाला. हे रामनाम लिहून अशा काही गोष्टी घडत नाहीत. काही चिंतन केलं पाहिजे की जीवनात मला मिळालंय याच्यामुळे, सद्गुरू नाही मिळालं सद्गुरूंची इच्छा. हे लक्षात ठेवा, तरच आनंदात राहू शकणार आहोत. चातुर्य वाक अर्थ कलेची स्वामिनी विश्वासी मोहिनी घाली तेजी. आता सद्गुरूंचं आहे. भवार्णवी जेणे तारियले मज तो श्री गुरुराज हृदयी माझ्या म्हणून या प्रेम वाटत असे फार मज सारा सार विचाराचे. सारा सार विचार म्हणजे विवेक. सार आणि असार हे ज्याला कळलं त्याचा संसार सुखाचा होतो. नाहीतर आपण सार आणि असारचा विचार करत नाही, असारालाच सार मानतो आणि संसार दुःखाचा करतो. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून विचार करा की भवार्णवी जेणे तारियले मज म्हणून या प्रेम वाटत असे फार मज सारा सार विचाराचे विवेकाचं माझं प्रेम वाटतं. करावे श्रवण जे का भक्तजनी जे का त्रिभुवनी आदी वंद्य. आता नमस्कार करूया. कुणाला नमस्कार करायचा आहे? या सगळ्या गुरुला केला, गणेशाला केला, सरस्वतीला केला, ओमला केला. हे आदी बीज ज्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली त्या आदी बीजाला सुद्धा नमस्कार केला. आता श्रवण करूया. आता ऐका. आता करावे श्रवण जे का भक्तजनी जे का त्रिभुवनी आदिवंद्य बोलिले ते थोर भारताचे सार. हे थोर भागवत म्हणजे महाभारत. भारतच खरं म्हणतात त्याला, पण थोर भारत म्हणजे महाभारत. महाभारताचं सार म्हणजे गीता. बरोबर आहे ना. 18 पर्व त्यातले हे 18 अध्याय, त्यातले 18 श्लोक स्थितप्रज्ञाचे. असं ते 18 सांगतात. 18 सैन्य आहे, 11 अक्षौहिणी म्हणजे डिव्हिजन्स कौरवांचं, 7 डिव्हिजन्स पांडवांचं. 18 दिवस युद्ध चाललं. बरोबर. महाभारत वर्णन करायला एकंदर पर्व, आदी पर्वापासून महाप्रस्थान पर्वापर्यंत 18 पर्व, त्याचे शेकडो अध्याय आणि लाख श्लोक. हे लक्षात ठेवा. पण 18 पर्व, त्याच्यात सार कुठलं आहे? गीता. गीतेचे अध्याय किती? 18. त्या गीतेचं सार काय तर दुसऱ्या अध्यायातले शेवटचे 18 श्लोक, त्याच्यात स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. बस इथे संपले. हे 18 श्लोक हे स्थितप्रज्ञाचं दर्शन घेतल्यानंतर पुढची गीता वाचा किंवा वाचू नका, जीवनाचं ध्येय नक्की झालं. हे सोपं करण्यासाठी पुढचे अध्याय आहेत. पण लक्षात ठेवा, करावे श्रवण जे का भक्तजनी जे का त्रिभुवनी आदिवंद्य बोलिले ते थोर भारताचे सार. थोर भारत म्हणजे महाभारत. हे लक्षात ठेवा. भारताचे सार प्रसंगानुसार भीष्मपर्वी. भीष्मपर्व म्हणून जे आहे त्याच्यात हे गीता आलेली आहे.
पण भीष्म पर्वात कशाला आली? आता शेवटची ओवी जरा तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, म्हणून आत्ताच तुम्हाला सांगतो. गीता संजयानी सांगायला सुरुवात केली युद्धाच्या 11व्या दिवशी. युद्ध एकंदर 18 दिवस. पहिले 10 दिवस संजय युद्धाभूमीवर आहे. मग बाकीचे लोक सांगतात असं झालं तसं झालं, हा आंधळा ऐकतोय. खरं म्हणजे दिव्यदृष्टी संजयाला दिली ती कशासाठी? वर्णन करून सांगण्यासाठी. पण पहिले 10 दिवस जोपर्यंत भीष्माचार्य आहेत तोपर्यंत संजय हा युद्धभूमीवर आहे. ज्यावेळेला भीष्माचार्य रथातून पडतात नंतर 54 दिवसांनी ते मरतात. आता हा महत्त्वाचा जो समाचार आहे भीष्मांचं पतन ते मीच सांगितलं पाहिजे, म्हणून संजय येतो सांगायला. आणि त्यावेळेला हा म्हणतो पहिल्यापासून सांग काय काय घडलं ते. पहिल्यापासून म्हणजे 10 दिवसाचा वृत्तांत. आता पुढे बघा, बोलिले वाखाण ती जास शिव ब्रह्मदेव भगवद्गीता नाव सुविख्यात. तो जो संवाद आहे कृष्ण आणि अर्जुनाचा, बोलतोय कोण? भगवान. म्हणजे कृष्ण भगवान या अवस्थेत आहे. तो म्हणतो मी त्यावेळेला कृष्ण नव्हतो, गोपी कृष्ण नव्हतो, गोपाल कृष्ण नव्हतो, बालकृष्ण नव्हतो, कान्हा नव्हतो, मी होतो भगवान. हे महत्त्वाचं आहे. सेविती जे नित्य सनकादिक मुनी विनम्र होऊनी अत्यादरे. कोण कोण गीतेचा अभ्यास करतात? पहिल्यांदा शिव ब्रह्मदेव शनकादिक मुनी. शरद ऋतू माझी. आता सेवन कसं करायचं हे वाचायचं कसं? फार सुरेख कल्पना आहे. शरद ऋतू, शरद ऋतूतलं चांदणं फार, कारण शरद ऋतू म्हणजे पावसाळा संपलेला असतो, म्हणजे असायचा. सध्या पावसाचा काही नेम नाही आहे, पण शरद ऋतू म्हणजे पाऊस संपलेला आहे, आकाश निरभ्र झालेलं आहे, चंद्राचा प्रकाश वाढतोय आणि ती पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा म्हणतात. आणि त्या दिवशी सगळ्यांच्या साक्षीनं तो जो वृक्ष आहे कदंब नावाचा, ज्याचं वन आहे कुठे यमुनेच्या तिथे, कृष्णाने रासलीला किंवा रासक्रीडा केलेली आहे. आता शरदेचं चांदणं म्हणजे काय झालेलं आहे? शरद ऋतू माझी चंद्रकलेतील कण जे कोमल अमृताचे करोनिया मन मृदुल आपोले चकोराचे पिल्ले वेदिते. काय कल्पना आहे? आपण म्हणतो कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, मग चकोर चांदण्यावर जगतो, मग त्या चकोराची पिल्लं ती चांदणं कण किरण नाही त्यांना सहन होत म्हणून किरणातले कण ते वेचतात. जसे पराग असतात ना, पोलन ग्रेन्स म्हणतो आपण, कमळात खाली केसर असे असतात ना की ज्याच्यामुळे नवीन कमळाचा झाड तयार होतं, तसं तुम्ही गीता किंवा ही ज्ञानेश्वरी वाचा. कशी वाचा? चकोराची तलगे, तलगे म्हणजे पिल्ले, इथे पिल्ले शब्द वापरला आहे. ते जे चंद्राचे किरण असतात त्या किरणातले कण अगदी हळुवारपणे ते खातात, सेवन करतात, रस त्यातला उपभोगतात. तसं तुम्ही इथून पुढे ज्ञानेश्वरीचं वाचन करा, ज्ञानेश्वरीचं श्रवण करा. पुढे बघूया आता. शरद ऋतू माझी झालं, करोनिया मन मृदुल आपुले, मृदू मन, अगदी छान. चकोराची पिले वेधिती ते, तैसीच ही अति हळुवारपणे कथा श्रोतुजने अनुभवावी. अति हळुवारपणे. ज्ञानेश्वरांचं त्याच्या आधीचं जीवन काय? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ते जवळजवळ 6-1 वर्षाचे असताना आई वडील सोडून गेले. सोडून गेले म्हणजे काय की वडील संन्यास घेतला होता पण ते परत आले. संन्यासाची मुलं ही अशुद्ध मानलेली आहेत. मग काय केलं म्हणजे मुलं शुद्ध होतील? तुम्ही काय करा, जीव द्या. म्हणून हे झोपलेलं असताना पोरं, त्यावेळेला हा 12 वर्षाचा निवृत्ती, ज्ञानेश्वर 10 वर्षाचे, 8 वर्षाचा सोपान आणि 6 वर्षाची मुक्ताई, ही 4 जण झोपलेले होते. सकाळी उठून बघतात अरे तुमचे वडील गेले. त्यांनी उड्या टाकताना बघितलं आणि नदीत वाहून गेले. त्यांनी काय केलं? आत्मविसर्जन केलं, आपला जीव दिला. आता तर ही मुलं पवित्र व्हायला, शुद्ध व्हायला पाहिजे होती, नाही. आणि नाही म्हणल्यानंतर शुद्धीपत्रासाठी पैठणला गेले. पैठणला त्यांना शुद्धीपत्र मिळालं का? नाही, कारण रेड्याच्या तोंडून वेद. मग डोक्यावरच घेतलं की आमच्यापेक्षा तुम्ही शुद्ध आहात, शुद्धीपत्र तुम्ही आम्हाला द्या. म्हणून ती बाळं आली परत आणि वाटेत नेवासं लागलं. तिथे निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानदेवा आपण ह्या सगळ्या गडबडीत होतो म्हणून तुला सांगितलं नाही. वडील ज्यावेळेला देहात होते त्यावेळेला मी मोठा होतो, 6-1 वर्षाचा असेल. वडील म्हणाले होते अरे गीता संस्कृतमध्ये आहे रे, लोकांना कळत नाही, ती तुम्ही मराठीत आणा. हे बंड होतं. धिस वॉज रिव्होल्युशन.
संस्कृतमधला ग्रंथ त्या काळच्या वेदांत्यांना, विद्वानांना, वेदशास्त्र संपन्न, वेद शिरोमणी या सो कॉल्ड लर्नेड मेनना विरोध करून ज्ञानेश्वरांनी मराठीत आणलेलं आहे. मग एकनाथांना काम सोपं गेलं ना भागवत मराठीत आणायला. ज्ञानदेवानी केलं ते मी केलं. विचार करा तुम्ही. आणि म्हणून ते यायला लागले. वाटेत सांगितलं नेवासे गावं लागलं. नेवासाच्या 4 भावांनी आणि बरोबर तो रेडा आहे. हा लक्षात ठेवा. मला मजा वाटते त्या रेड्याची. आणि तो रेडा पुण्याच्या जवळ आळे नावाचं गाव आहे, तिथे मेला. त्याची तिथे समाधी आहे. समाधीवर दगड आहे. त्या दगडावर हे लिहिलेलं आहे, ज्ञानदेवानी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले तो रेडा, तो जो रेड्याचा मालक होता तो म्हणतो नाही हे भूत आहे, अरे ब्राह्मणाचं भूत आहे, नको. मी कुणीच पैठणला त्या रेड्याला ठेवून घ्यायला तयार नाही आहे. कारण रेडा आपल्यापेक्षा विद्वान ठरला तर आपली काय पत राहिली समाजात. जा ही ब्याद घेऊन या, ये बाळा. ते आलं चालत. ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगत असेल त्यावेळेला हा रेडा जिवंत होता. कारण नेवाच्या नंतर जुन्नर लागतं. त्यावेळेला त्या रेड्याला कुठे बांधलं असेल आज विचार करा. कारण कदाचित तो रेडा आपण असू शकू. काय अर्थ आहे. मला तरी असं वाटतं की असू शकू. नाही तर ज्ञानेश्वरीबद्दल इतकं आतून प्रेम आपल्याला काय निर्माण करूया. चकोराची पिलं जशी चंद्रकिरणातले कण वेचून घेतात मृदुलपणे, हळूवारपणे, नाजूकपणे, तशी आपण इथून पुढे ज्ञानेश्वरी वाचूया. किती हाल केले या मुलांचे. तुमची सावलीसुद्धा मला स्पर्श करता कामा नये. तुम्हाला आम्ही भिक्षा घालणार नाही, अन्नान्न दशा करून मारू. नंतर 16व्या वर्षी ज्ञानेश्वर हे डोक्यावर घेतलं लोकांनी. मग म्हणाले की आता इथेच आपण सांगूया की मग तिथे मोहिनी राजाचं मंदिर आहे. मोहिनी राजा म्हणजे अर्धनारी नटेश्वर, मग त्याच्यात अर्धा विष्णू पण जी मोहिनी झाली होती आणि अर्धा शिव. हे मोहिनी राजाचं मंदिर आहे. शेजारी सिद्धेश्वराचं मंदिर आहे. लोक म्हणतात इकडे सांगितलं तिकडे सांगितलं, पण तिथे आता एक खांब आहे, त्याला पैसाचा खांब म्हणतात. पैस म्हणजे आकाश. कोकणीत आपण पैस असा म्हणतो, म्हणजे दूर आहे. पैस स्पेस. त्या स्पेसाचा खांब आहे. मागे गाणं आठवतं का तुम्हाला? जगी दास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भारव आहे. आभाळाला कोणी खांब दिलेला आहे, नाहीतर आभाळ पडत का नाही. इसापानी गोष्ट सांगितलेली आहे. एक ससा झोपलेला असतो आणि वरून पान वाळलेलं त्याच्या अंगावर पडतं. तो तर बापरे आकाश कोसळले, धावायला लागतो. हरिण म्हणतं ससे दादा का धावतोय? अरे आकाश कोसळते. ते धावायला लागले. श्रीमोसला धावतो. सगळे धावायला लागतात. अशी ती गोष्ट आहे. आपण तुम्हाला सांगितलं होतं ना परवा, गंमत सांगितली होती. ही एक किस्सा सांगितला जातो की 4 जण आहेत. एक अमेरिकेतला आहे, एक इंग्लंडमधला आहे, एक जपानमधला आहे आणि एक भारतातला आहे. एकाच ऑफिसमध्ये काम करतात. दुसऱ्या मजल्यावर काहीतरी ऑफिस आहे त्यांचं. आणि जेवायला बसतात त्यावेळेला अमेरिकेच्या याच्यात रोज पिझ्झा आहे, याच्यात रोज समजा काहीतरी असाच पास्ता आहे, त्याच्यात नूडल्स आहेत जपानी याच्यात, आणि याच्यात दाल रोटी. इतके दिवस खाऊन कंटाळतात आणि चौघही म्हणतात उद्या जर हेच पदार्थ असतील ना उडी टाकायची, जीवन संपवायचं, कंटाळा आलेला आहे. त्यावेळेला तेच पदार्थ असतात. अमेरिकेच्या याच्यात पिझ्झा, इंग्लंडच्या याच्यात पास्ता, जपानच्या याच्यात नूडल्स आणि भारतीय याच्यात दाल रोटी. अमेरिका उडी मारतो, इंग्लंड उडी मारतो, तो इंग्लंडमधला म्हणतो, जपान उडी मारतो, भारतीय उडी मारतो. पायात फ्रॅक्चर होतं. सगळेजण एका ट्रॅक्शन लावून असे आहेत. त्या तिघांच्या बायका रडतात, सोडून भारतीयाचे. तिघांच्या बायका, अरे एवढ्या कारणासाठी तुम्ही वरून उडी टाकलीत? आम्हाला नुसतं सांगितलं असतं निराळा पदार्थ द्या, रोज काय पिझ्झा देते तुम्हाला, आज पास्ता उद्या पिझ्झा, असं केलं असतं ना मी. हे कल्पना करा. पण याच्यासाठी उडी टाकलीत. भारतीय रडत नाही आहे, चेहऱ्यावर काही नाही आहे. त्या तिघे आश्चर्याने विचारतात, आम्ही रडतोय, आम्हाला पश्चात्ताप होतोय की नवऱ्याच्या डब्यात कायम तेच त्याचं, तुला वाईट वाटत नाही का? नाही म्हणाले, त्यांचा डबा तेच भरत होते. कल्पना करा, त्यांचा डबा तेच भरत होते. मग त्यांनी उडी का टाकली? पहिल्या तिघांनी टाकली, आपणही टाकली पाहिजे. हे जे देखादेखी आहे ना ते बंद करा. आपण त्यांनी केलं म्हणून मी केलं याला काही अर्थ नाही आहे. त्यांनी केलं म्हणून मी करणार नाही असं का नाही म्हणायचं? प्रवाहाच्या विरुद्ध का नाही व्हायचं? बघा पुढे काय, करोनिया मन मृदुल आपले चकोराचे पिले वेदी तिजे, तैसीचही अति हळुवारपणे कथा श्रोतृजने अनुभवावी. श्रोतृजने
जरी का वाग्देवी सरस्वती भेटे तरी वाचा फुटे मुक्याशी. ते तुक्याशी झालेलं आहे, मुक्याशी. आपण मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. सरस्वतीच जर प्रसन्न झाली तर मुका कसा राहील, तो बोलायलाच लागेल. म्हणून जरी का वाग्देवी सरस्वती भेटे तरी वाचा फुटे मुक्याची तयासी वाभली नाही जया ते लाभली कामधेनू माता सर्व काही हाता येई त्याच्या. कामधेनू म्हटल्यानंतर कामना म्हणजे इच्छा व्यक्त करा, ती तुम्हाला मिळेल. तशी ज्ञानेश्वरी आहे म्हणतात, तशी गीता आहे. तुम्हाला पाहिजे ते गीतेकडून मिळेल. फक्त प्रपंचातल्या गोष्टी मिळणार नाहीत, पण मिळाल्यात तरी काय चांगलं, मिळाल्या नाहीत तरी कसं जास्त चांगलं, हे गीता समजावून सांगेल. आणि मला गीतेवरून जर काही समजलं असेल काही जीवनात मिळालं चांगलंच आहे रे, मिळालं नाही जास्त चांगलं आहे, वाचलास तू, हे गीता सांगते आपल्याला. कायम आनंदात, म्हणजे म्हणतात ना विन विन सिच्युएशन. म्हणजे टॉस उडवल्यानंतर आपण म्हणतो ना की छाप आणि काटा, छाप पडला मी जिंकलो, काटा पडला तू हरलीस, म्हणजे मी दोन्ही वेळेला जिंकलो दोन्ही वेळेला जिंकलो, असा विन विन सिच्युएशन, तसा प्रकार असतो. म्हणून काय सांगितलेलं आहे, जयासे लाभली कामधेनू माता सर्व काही हाता येई त्याच्या तैसा श्री समर्थ म्हणून हा ग्रंथ रचावया हात घातला मी हात घातला. हा समर्थ ग्रंथ आहे. तिथे उदाहरणं दिलेली आहेत की हंसाची चाल चांगली आहे, गोरी चलो ना हंस की चाल. म्हणजे पूर्वी गाणी असायचे, म्हणून कावळ्याने चालायचंच नाही का, काय सुंदर उदाहरण आहे हो. कावळ्याने चालायचंच नाही, हंसाची चाल चांगली. म्हणून सूर्य प्रकाशमान आहे म्हणून काजव्याने प्रकाशायचंच नाही का. मग कृष्ण मोठा आहे म्हणून मी काही सांगायचंच नाही का, मी माझ्या भाषेत सांगतोय, मी माझ्या भाषेत गीता सांगतोय, तोही अधिकार नाही आहे का मला, असं ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. म्हणून तैसा श्री समर्थ म्हणून हा ग्रंथ रचावया हात घातला मी तरी श्रोते जन येथे जे जे न्यून ते ते घ्यावे पूर्ण करून या आणि जे अधिक घ्यावे ते मानोनी ऐसी विनवणी माझी तुम्हा. ही काय नम्रता आहे. मी जे सांगितलं ह्याच्यात जर कमी असेल तर तुम्ही जरा पूर्ण करून घ्या. आपण लोकांना सांगतो ना गोड मानून घ्या, नाही नाही मीठ द्या पानात, गोड काय मानायचं आहे, अळणी भाजी आपण म्हणतो ना, काहीतरी मागून घेतो ना, तसं तुम्ही करा. मी सांगितले त्यात कमी असेल तर तुम्ही ते पूर्ण करा. मी जास्त बोललो असेल तर अधिकते सरते न्यूनते पुरते करून घ्यावे, ते जरा कमी करून घ्या. तुम्हाला हे असं असणं शक्य नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी करून घ्या. पण कमी आणि जास्त याचा दोष माझा नाही, कारण हे सगळं मी समर्थांना शरण जाऊन, आणि समर्थ म्हणजे कोण ते पुढच्या ओवीत कळेल. ते काय सांगतात ते लक्षात ठेवा. आणि श्रोतेजन येथे जे जे न्यून म्हणजे कमी ते ते घ्यावे पूर्ण करून या आणि जे अधिक घ्यावे ते मानोनी ऐसी विनवणी माझी तुम्हा बाहुली ती नाचे. जैसी सूत्राधीन तैसा मी बोलेन बोलविल्या. सूत्रधार कोण आहे हो. पूर्वी आम्हाला सुद्धा तुम्ही बघा कठपुतळ्यांचा नाच असायचा तेव्हा एवढीच फ्रेम असायचे, कारण ते दोरे असायचे ना वरती, आणि इतके काळे फाईन दोरे असायचे की दिसायचे नाही, आणि तो बोट नाचवायचा. आम्हाला कमाल वाटायची. कठपुतळी त्यावेळेला नवीन होतं. सूत्रधार वरती आहे, सूत्रधार आत आहे, तो माझ्या बोलवणार आहे, तो माझ्याकडून लिहवणार आहे. हा सूत्रधार कोण आहे बघा बरं. म्हणून सांगितले बाहुल ती नाचे जैसी सूत्राधीन. सूत्र म्हणजे ज्याच्या हातात सूत्र आहे तो सूत्रधार. तैसा मी बोलेन बोलविल्या, आणि त्याने बोललेले आहे ना. ज्ञानेश्वरी गीता दासबोध हे बोललेले ग्रंथ आहे. ते जसे बोलले तसे लिहून घेतले, लिहून घेणारे दुसरे आहेत. इकडे सच्चिदानंद बाबा तुम्हाला मगाशी सांगितलं की मुलं नेवाशात आली त्याच्या आधी निवृत्तीनाथ सांगतात, अरे मला वडिलांनी सांगितलं होतं पण माझ्याकडे काही ते काव्य गुण नाहीत, ज्ञाना तू सांग. तो म्हणाला काहीच हरकत नाही, आपण नेवाशात आलेलो आहे. ते जरा पुढे जातात तर नेवाशात सन्नाटा. काय झालं तर कोणी ते म्हणतात सच्चिदानंद बाबा कुलकर्णी ही अतिशय लोकप्रिय व्यक्ती होती आणि ती आत्ता मेली म्हणून सगळ्या गावाला सूतक आहे. ज्ञानेश्वर एकदम उत्स्फूर्त म्हणतात शक्यच नाही, आम्ही गावात आलो आणि गावात अशी घटना घडणंच शक्य नाही, आपण बघूया सच्चिदानंद बाबांना. मग ज्ञानदेवानी काहीतरी ओम रामकृष्ण हरी असं काहीतरी म्हणून त्यांना जिवंत केलं. जिवंत केल्यानंतर ते उठून बघतात वगैरे, तुम्ही सगळ्या का जमलाय. म्हणजे शुद्धीतून म्हणजे बेशुद्ध होते ते शुद्धीवर आल्यासारखे, झोपेतून उठल्यासारखे तुम्ही इथे का आलेला आहे. आता कोण सांगणार. तरी सुद्धा एक म्हणतो तुम्ही मेला होता खरंच या मुलांनी तुम्हाला जिवंत केलं. मग तसं असेल सगळ्यांचा शेवटचा निरोप घेतो
मी मेलो होतो तुम्हा सर्वांसाठी, मी जिवंत झालो या 4 जणांसाठी, 4 जण जिथे तिथे मी, ही त्या सरस्वतीची योजना होती. नाहीतर व्हावेत विरून गेली असती किंवा ज्ञानेश्वरी. कोणत्या का बाहेर बांधलेला रेडा लिहून घेणार होता? नाही. हे काम सच्चिदानंद बाबांनी केलं. आणि ते कुलकर्णी होते, आणि कुलकर्णी म्हणजे गावाचे अकाउंट्स ठेवणं, लिहिणं वगैरे त्यांना चांगलं प्रॅक्टिस होतं. ज्ञानोबा सांगत गेले, सच्चिदानंद बाबा लेखकू जाहला असं शेवटी म्हणलेलं आहे. गंमत बघा, भाऊली ती नाचे जैसी सूत्राधीन, तैसा मी बोले न बोलविल्या, द्यावे अवधान अहो संतजन. हे पुन्हा पुन्हा ते सांगतात. म्हणजे त्यांच्या समोरचे श्रोते सुद्धा वाक्य पूर्ण करायला पाहिजे होतं का? ते म्हणतात अरे जागे वा, ऐका मी काय सांगतो ते, अवधान द्यावे, लक्ष द्या, लिसन, हे जे परत परत सांगतात. आणि मग श्रोते म्हणत असतील हा, द्यावे अवधान अहो संतजन, व्हावे कृपापूर्ण मजवरी, साधूचा अंकित निरोप्यामी दूत, मज ते नटवत निजेच्छने. मी साधूचा म्हणजे अंकित आहे माझ्या गुरूंचा. आणि गुरु कोणतं? निवृत्तीनाथ. ते समोर बसलेले आहेत. आता आपण एवढ्याच ओव्या वाचल्या आहेत, या काही 100-150 ओव्या आहेत. मग आता काय म्हणतो निवृत्तीनाथ? पुरे झाले की रे पाल्ला, प्रस्तावना पुरे झाली. आता विषयाकडे, तुमच्याकडे सुद्धा 1-2 मंडळी आहेत, त्यांनी घड्याळाकडे बघितलं की मी समजतो आता आवरलं नाही. आता सगळेच बघतायत, नाही इथे घड्याळ लावलं आहे मी, घाबरू नका. तर गंमत काय आहे, साधूचा अंकित निरोप्या मी दूत, मी निरोप्या आहे, मेसेंजर साधूचा. म्हणून हाची निरोप गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा. पण निरोप दिलेला आहे. सुरुवातीचं जे काव्य आहे बाबा बेलसर यांचं, हाची निरोप गुरूंचा प्रेमासंगी. आपण म्हणतो ना पुढे, साधूचा अंकित निरोप्यामी दूत, मज ते नटवोत निजेत. नटवोत शब्द का वापरलाय सांगा बरं? मी भाऊला आहे ना, मला कधी राणी म्हणून नटवतील, कधी दासी म्हणून नटवतील, काही नटवतील. बाहुल्यांना कुठे सेक्स आहे सांगा बरं? बाहुल्या फक्त लाकडाचे आहेत आणि अशा जोडलेल्या आहेत. मग त्याला मी रंगवलं, कपडे घातले, कुंकू वगैरे लावलं की राणी झाली. ते कुंकू वगैरे काढलं की विधवा झाली. म्हणजे राजा मेलेला दाखवला पाहिजे ना. हे सगळं मी करणार आहे, सूत्रधार म्हणतो. आणि माझं नटवत, मला नटवू दे, त्यांना पाहिजे तसं, त्यांनी निजेच्छेने, स्वतःच्या इच्छेने. होवनी प्रसन्न तव गुरुदेव, म्हणजे कोण म्हणतात? निवृत्तीनाथ. तव गुरुदेव म्हणती प्रस्ताव पुरे. आता प्रस्तावना पुरे झाली, आता विषयाकडे वळा. लोकांना हर्ट झाली असते ज्ञानेश्वर नाही. हे काय नातं आहे हो? एकही गुरुचं वर्णन नाही आहे. गुरु नावाचा शब्द गुरु या अर्थाने संपूर्ण गीतेत नाही आहे. आणि ज्ञानेश्वरीत असे किती अध्याय आहेत, ओव्याच्या बघून ओव्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. आपण पुढे ते बघणार आहोत. आता इथे काय आहे? होवनी प्रसन्न तव गुरुदेव. तव म्हणजे तेव्हा, म्हणती प्रस्ताव पुरे आता, आम्ही तुझं लागी दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करी त्वरे. आता लगेच गीतेचं व्याख्यान म्हणजे गीतेचं आपण म्हणतो कॉमेंट्री, स्पष्ट कर. आपण त्याला म्हणतो गीतेवरची टीका. टीका शब्द मराठीत आपण निराळ्या अर्थाने वापरतो, पण इट इज क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑर असेसमेंट ऑफ अ कुठलाही ग्रंथ असेल त्याला टीका म्हणतात. तेही गीता ही गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी आहे म्हणल्यानंतर अर्थ निराळा वाटेल. म्हणून गीतेचं मराठीतलं रूपांतर ट्रान्सलेशन नाही आहे, शब्दशः भाषांतर नाही आहे, हे रूपांतर आणि भावांतर आहे. गीतेतला जो भाव आहे तो ज्ञानेश्वरीत आलेला आहे. म्हणून गीतेवरचं सगळ्यात चांगलं जर भाष्य, कॉमेंट्री जर कुठली असेल तर ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी जे भाव मधून दाखवलेले आहेत बघा ना तुम्ही. तुझं लागी दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करी त्वरे. असंच वरदान शेवटी दिले माहिती ना, आता विश्वात्मके देवे, येणे वरे ज्ञानदेव सुखी आज आला. येणे वरे कोणी दिला वर? निवृत्तीनाथांनी दिला. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव म्हणजे माझा सद्गुरू आहे, विश्वाच्या आतमध्ये असलेला. श्री गुरु वचन ऐकोनी सादर, आनंद निर्भर होऊन या. त्यांना आनंद झाला ज्ञानेश्वरांना. बरं झालं दादा तू सांगितलंस, नाही तर मी सांगतच राहिलो असतो. हे उदाहरण, तो दृष्टांत मी सांगतच राहिलो असतो. बरं झालं तू ब्रेक लावलास. बरोबर काय झालं? मला श्री गुरु वचन ऐकोनी सादर, आनंद निर्भर, पूर्णपणे आनंदावर मी तरंगायला लागलो. आनंद निर्भर होऊन या, म्हणे श्रोतेयास निवृत्तीचा दास, ऐका सावकाश कथा भाग. इथे प्रस्तावना झाली. आता पहिला श्लोक गीतेचा, गीतेचे 700ही श्लोक ज्ञानेश्वरीत आहेत. पण कधी सकाळी सांगितल्याप्रमाणे श्लोकावर आता बघा, हे पहिल्या श्लोकावर किती 1 2 3 4 4च ओव्या लिहिलेल्या आहेत.
नंतर दुसरा श्लोक आहे जो पुढच्या वेळेला सुरू करू. पण एक असे श्लोक आहेत काही त्याच्यात आचार्योपासना म्हणजे गुरुची सेवा कशी करायची त्याच्यावर मी चुकत नसेल तर 200-250 ओव्या आहेत एका शब्दावर. केवढा मोठा अध्याय असेल तो. म्हणून लक्षात घ्या की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धृतराष्ट्र उवाच. पहिला प्रश्न धृतराष्ट्राने विचारला आणि गप्प राहिला आहे संपूर्ण गीताभर. ज्ञानेश्वरीत नाही आहे. ज्ञानेश्वरीत तो आणि संजय याच्यामधला संवाद यांच्यामधला भाव दाखवलेला आहे. नंतर सांगेन तुम्हाला. हे बघूया की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. युयुत्सू म्हणजे युद्धाची इच्छा असणारे कौरव आणि पांडव धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र का निवडलं ही कथा मागे बघितली होती. आता पुन्हा नव्याने ऐकूया आणि थांबूया. काय सांगितलेलं आहे म्हणे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव. माझी मुलं आणि पांडूची मुलं किम कुर्वत संजय. त्यांनी काय केलं संजया मला सांग. आता मराठीत काय आलं. पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होवोनी पुत्र प्रेमे. आपण अनेकदा हे शब्द ऐकलाय धृतराष्ट्राबद्दल की पुत्र स्नेहे मोहितू अंतर्बाह्य अंधू. तो आतून अंधळा पुत्र स्नेहामुळे दुर्योधनापेक्षा बाहेरून अंधळा जन्मापासून आहे. तो बाहेरून अंधळा आहे म्हणजे हे चक्षु आहेत पण त्याला मनश्चक्षुसुद्धा नाही. त्याला अंतरचक्षु त्याला इनसाईट म्हणतात ना त्याला इनसाईट नाही आहे. कुणाला धृतराष्ट्राला. कारण त्याला ती मिळायचीच नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीत असा कठोर शब्द वापरलाय का शिवी वाटावा असा अपशब्द बॅड वर्ड. तर एकच सांगितला जातो की त्यांनी म्हैसा आणि म्हातारा हे 2 शब्द धृतराष्ट्राला उद्देशून वापरलेले आहेत. म्हैसा म्हणजे रेडा आणि म्हातारा म्हणजे हा धृतराष्ट्र. पूर वाहतोय अमृताचा. त्या पुराच्या प्रवाहात बसलेला आहे पण हा म्हैसा रेडा हा म्हातारा. आपण थेरडा म्हटलं असतं म्हातारा. कोरडा तो कोरडाच आहे. हे काही गीतेत नाही आहे काही. म्हणजे तो परत परत म्हणते कशाला मला तू अर्जुन काय करतोस सांगतोस. कशाला कृष्णाच्या रथाचं वर्णन करतोय. मला दुर्योधनाने काय केलं ते सांग. दुर्योधनाने काय केलं ते सांग. त्याला दुःशासन सुद्धा नकोय दुर्योधनानं. आणि हा कुलांगार जन्मलेला आहे. आणि हा कुलांगार ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला व्यासाने सांगितलेलं याचा त्याग कर. पण याचा त्याग केलेला नाही आहे. आणि पुढे त्यांनी कुलांगार म्हणजे अंगार म्हणजे विस्तव आग सगळं कूळ जाळून टाकलेलं आहे दुर्योधनानं. हे लक्षात घ्या. पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होवोनी पुत्र प्रेमे म्हणे सांगे मज जे का धर्मालय. काय सुंदर शब्द आहे. धर्मक्षेत्र शब्द वापरलाय यांनी धर्मालय वापरलाय. देवालय तसं धर्मालय. धर्मक्षेत्र धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्री जेथे हे जेथे ते पांडव ते आणि माझे पुत्र. मी आणि ते पांडूचे पुत्र जेथे ते पांडव आणि माझे पुत्र मिळाले एकत्र युद्धालागी. एवढ्या वेळात म्हणजे 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर भीष्म पडले त्यावेळेला तो येतो. एवढ्या वेळात परस्परे त्यांनी काय केले झणी म्हणजे आता वेळ न घालवतात लगेच सांगे मज. इथे पहिल्या श्लोकावरच्या 4 ओव्या संपल्या. दुसऱ्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. खूप मोठा प्रवास आहे पण या प्रवासाची एक गमत आहे. जिथे केव्हा आपण थांबू ना तिथे ज्ञानेश्वरी पूर्ण झालेली असेल. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे पूर्णावर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ऑपरेट होत नाहीत. पूर्ण अधिक पूर्ण 2 पूर्ण नाहीत. पूर्ण मायनस पूर्ण 0 पूर्ण नाही. पूर्ण गुणिले मल्टिप्लाइड बाय पूर्ण इज पूर्ण स्क्वेअर नाही. आणि पूर्ण डिवायडेड बाय नाही ना. नाहीच आहे. पूर्ण हे पूर्णच आहे. हे लक्षात घ्या. तसं कितीही कमी आपण ऐकली ज्ञानेश्वरी तरी पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकल्याच आहे. आणि किती संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी ऐकली तरी काहीच ऐकलं नाही. अजून ऐकायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं. त्याच वेळेला थांबणं योग्य असतं. म्हणून थांबूया. हरये नमः हरये नमः हरये नमः. ओम राम कृष्ण हरे हा पावसचा मंत्र आहे. माझ्यानंतर एकदाच म्हणायचा आणि नंतर सगळ्यांनी बरोबर म्हणायचा. वरच्या स्वरात मी म्हणेल तो शेवटचा असेल. एकदाच मी म्हणतो माझ्या नंतर सगळ्यांनी बरोबर. ओम राम कृष्ण हरी
ओम राम कृष्ण हरी. सगळ्यांनी बरोबर. ओम राम कृष्ण हरी. 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 या जपाचा 103 कोटी संख्येचा संकल्प केला होता. यांचं शताब्दी वर्ष पूर्ण होईतोपर्यंत, शताब्दी 100 वर्ष त्यांच्या जन्माला झाली तोपर्यंत 103. म्हणून तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक माळ कंपल्सरी, नाही तर येऊ नका मंडपात, अशी एक शिस्त होती त्या भाऊरावांची. आणि त्याच्यामुळे पावस हे पावन झालं. आज पावसचे जे वातावरण आहे, तुम्ही जर तिथे त्या मंडपात बसलात, म्हणून मी सांगितलं होतं तिथे जो अगरबत्तीचा वास असेल तशा प्रकारच्या अगरबत्ती घेऊन ये. विसरला असेल म्हणून आपण जो आम्हीच आता जाणार आहोत त्यावेळेला नक्की आणू. फार आपल्या ह्याच्यात वातावरण निर्माण होतं आपल्या देवघरात. इथे आल्यानंतर तुम्हाला वाटणार आपण पावसमध्ये तर आलेलो नाही आहोत ना. ते एकच ब्रँडची अगरबत्ती तिथे लावतात. तिथे रोज तुम्हाला सांगतो आमरसाचा प्रसाद असतो, म्हणजे हातात दिलेला, जायला हरकत नाही आहे. कारण त्यांच्याकडे पल्प असतो ना, तो असतो ना, वर्षभर असतो तो. रोज तिथे ते अत्यंत प्रेमाने तुम्हाला देतात. अत्यंत छान असं ते क्षेत्र आहे. इथून निघालो आपण तर 4 तासात पोचतो. तिथे 4 तास राहायचं आणि 4 तासात परत यायचं. 12 तासाचा प्रवास आहे. रस्ता जवळजवळ शेवटपर्यंत चांगला आहे. काही तर अगदी ज्याला कोस्टल मार्ग म्हणतात ना, सुंदर आहे. समुद्र वगैरे दिसतो, झाडं वगैरे दिसतात, जायला हरकत नाही. गोंदवल्याला वगैरे खूप लोक येतात. पावसला त्या मनाने कमी येतात. खूप शांत असतं. हे तुम्ही आज घरी घेऊन जायचं, फाईल करायची आहे. आणि हे जे आहे प्लास्टिकच्या ह्याच्यातलं, त्याचा फोटो काढून घ्या ना आणि पुढे प्रिंट आऊट घ्या. सोपं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे, तुमच्या ग्रुपवर पाठवलेलं आहे, मिळेल तुम्हाला. सांगत होतो एकच प्रसंग, 2 मिनिटं आहेत अजून आपल्याला. काय प्रसंग सांगत होतो की कुरुक्षेत्राची निवड कृष्णाने कशी केली. काय कृष्ण आहे हो. कृष्णाचं चरित्र थक्क करणार आहे. जितका विचार कराल तितका आपला विचार कमी पडतो. श्रीकृष्णाचा जीवन संपत नाही. तो म्हणाला हे युद्ध होणार आहे, या मूर्खांना माहीत नाही आहे एकाच वंशाचं, एकाच रक्ताचं नातं असल्यातलं युद्ध आहे. पुढे आपण कृष्णाच्या घातनं झालं त्याला यादवी म्हणायला लागलो, पण ही यादवी नाही आहे का. हे सिव्हिल वॉरच आहे ना. चुलत भाऊ एकमेकाशी लढत आहेत. होणार आहे काय, सगळ्यांना फक्त लढायचं, युद्ध क्षेत्रावर जायचं आणि जिंकायचं युद्ध, एवढंच माहीत आहे. अरे पण प्रत्येक घरातला पुरुष तिथे आलेला आहे. तो मेला म्हणजे कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी पती आणि कुणाचे तरी पिता हे मरणार आहेत. अरे प्रत्येक कुटुंबावर परिणाम हे बघायचं होतं कृष्णाला. कुठलं क्षेत्र निवडावं म्हणून भारतभर तो गेला. प्रत्येक ठिकाणी हे दुःख सहन होणार नाही. इथे लोक म्हणतील कशाला रे हे युद्ध केलं, छाती बडवतील, माझा मुलगा गेला हो, माझा पती गेला हो, माझा पिता गेला हो. सगळ्या घरात मातम म्हणतात ना, सगळीकडे सुतकच आहे. स्मशान होईल सगळ्या हस्तिनापूरचं. मग काय करूया, असं क्षेत्र निवडूया की जिथे युद्ध केलं तर तिथल्या लोकांना त्या क्षेत्राचा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तिथे इतके धर्म म्हणजे धार्मिक सत्संग झालेले आहेत आणि यज्ञ केले गेलेले आहेत. कुरुक्षेत्रे कुरुराजा म्हणून कौरव, त्याच्या आधी तो पुरुराजा आहे. अर्जुनाची कथा मागे सांगितली होती, पुढे येणार आहे अर्जुनाचं चरित्र, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन अर्जुन आहे कसा म्हणून. म्हणजे ते पुरूचं याचा वंश, त्याला पौरव म्हणत होते. नंतर कुरु एवढा धर्मज्ञ होता आणि धर्माचारणी होता की त्यांनी तिथे काय केलं की तिथे यज्ञ केले, म्हणून कुरुक्षेत्राची निवड झाली. कुरुक्षेत्र योगायोगानं हस्तिनापूरच्या जवळच आहे, दिल्लीच्या जवळच आहे. पानिपत आपण ज्याला म्हणतो पानिपत, तिथे आता कुठे कृष्णाचा रथ होता वगैरे सगळं रिवाईव्ह केलेलं आहे, लिहिलेलं आहे तिथे बोर्ड्स वगैरे. सो कुरुक्षेत्र हॅज बॅक, आपण म्हणतो ना कम बॅक टू लाईफ. मुद्दामून जाऊन बघा, हरियाणात आहे ते. तर कृष्ण गेला सगळीकडे, म्हणतो इथे लोकांना सहन होणार नाही, इथे लोकांना सहन होणार नाही. म्हणजे आता काय, जिथे मिळेल तिथे लढूया. निराश झालेला आहे.
तो चाललेला आहे म्हणून किंवा रथातून आलेला असेल, विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसलेला आहे. तिथे एक टोपली आहे, त्या टोपलीत एक मूल आहे आणि शेतकरी आणि त्याची पत्नी शेतात काम करत आहेत. परत परत वर बघतायत, अरे ढग तर आलेले नाहीत ना, पावसापूर्वी आपल्याला शेत नांगरून पुरं करायचं आहे, आज भरपूर काम केलं पाहिजे. इतकं काम करतायत. दुपारची वेळ येते, त्यावेळेला त्यांचा नाश्ता असतो ना, आणि शिदोरी आणलेली असते, नाश्ता नाही जेवण. तर बायको त्याला सांगते, हे कृष्ण खुणेने किंवा कृष्ण जाणतो की मी पुढे होते, न्याहारीची सगळी तयारी करते, तोपर्यंत तुम्ही नांगरत राहा, आपल्याला आज हे काम संपवायचं आहे. कर्मयोगी आहेत दोघंजणं, युद्ध हा कर्मयोग आहे, पण हा अघोर म्हणजे प्रचंड घोर असा हा कर्मयोग आहे, हिंसेवर आधारलेला आहे. सगळं ब्लड शेड म्हणजे रक्तपात होणार आहे. कृष्णाला हे सगळं दिसतंय, म्हणून तो म्हणतो की आता ही येईल, ते सगळे न्याहारीची तयारी करेल, मग ती आपल्या नवऱ्याला बोलवेल, मग दोघंजणं शांतपणे न्याहारी करतील. ह्याच्यात काय विशेष आहे? इतक्यात एक काळं सर्प आहे, तो काळा नाग, आणि तो त्या टोपलीत शिरतो ज्या टोपलीत ते पोर झोपवले या आईने, आणि ते नुसता दौश त्यांना असा काहीतरी आवाज येतो, आणि कृष्ण बघतो तो पोर काळं निळं पडलेलं आहे, सर्प निघून जातो, पोर मेलेलं आहे. ही येते पोराला पाजण्यासाठी आणि बघते तो पोर मेलेला आहे. ती झाकून ठेवते, त्याला नवऱ्याला बोलवते, या आपण जेवूया, आपल्याला पुढे काम करायचं आहे. तो म्हणतो की मुलाला बघू नका, तो शांत झोपला आहे, तो जर उठला तर आपल्याला काम करायला उशीर होईल, त्याला झोपू दे शांतपणे. काम करतात. कृष्ण बघतोय शेत नांगरून होतं, त्यावेळेला ती आधी येते, पळत येते, मुलाला छातीशी धरते आणि रडते. म्हणाली हीच भूमी योग्य आहे, कारण स्वतःचा मुलगा जरी मेला तरी तिने कर्म सोडलेलं नाही आहे, कर्म पूरं केलेलं आहे आणि मग येऊन लढलेलं आहे. जिथे आई आपल्या हृदयावर दगड ठेवून आपलं अर्भक लहान पोर मेलं तरी सहन करू शकते, लक्षात ठेवा, आणि कर्म करू शकते, तीच भूमी युद्धासाठी योग्य आहे. नक्की ठरलं, आणि तीच भूमी म्हणजे कुरुक्षेत्र, पानिपतचं. मग कृष्ण परत आलेला आहे. हा साधा प्रसंग आहे, पण आपल्याला असं कळलं पाहिजे की कर्तव्य जीवनातलं आहे ना. ज्या वेळेला गेली वहिनी, काही जण म्हणतात पत्नी असेल, ती एकाने विचारलं, मी आत्ता तिथे धावत गेलो म्हणून ती जिवंत होणार आहे का? नाही, मी आता अग्रलेख सांगतोय केसरीचा, तो पुरा करतो आणि येतो. बघा ना, असं झालं पाहिजे ना. नंतर कर्तव्य सोडलं, धावत गेले, छाती बडवत गेले, काय होणार आहे? उलट तुम्ही बेशुद्ध पडाल, तुम्हाला स्ट्रोक येईल आणि नवीन प्रॉब्लेम निर्माण होईल. दॅट युअर वाईफ हॅज ऑलरेडी बीन स्ट्रक. तुम्हाला स्ट्रोक कशाला यायला पाहिजे? ती मेली. पण शांत राहा ना तुम्ही, जितकं शांत राहा. हे गीतेपासून शिकायचं आहे, हे कृष्णाच्या जीवनापासून शिकायचं आहे. कृष्णाचं जीवन आणि गीता, कृष्ण अर्जुन यांच्यातला सत्संग आणि अर्जुनाने विचारलेले प्रश्न म्हणजे आपलं जीवन आहे आजचं आणि याच्या पुढचं. लक्षात ठेवा, या दृष्टीने आपण अभ्यास करणार आहे. त्या ठिकाणी ताट बसूया, शांत, डोळे मिटून घेऊया. हा चिंतनाचा विषय आहे, लक्षात ठेवा. अकार, उकार, मकार आणि अर्ध आपण म्हणतो ना बिंदू किंवा चंद्र बिंदू, चंद्राकार, आणि मध्ये बिंदू म्हणजे अनुस्वार. म्हणून जो ओम झालेला आहे तो सर्वव्यापी आहे, तोच आपला गुरु आहे आणि तोच परमेश्वर आहे. आणि मुख्य म्हणजे तो आपल्या आतच आहे. बाहेरचा शोध, धावणं इकडे तिकडे ठीक आहे, काही वेळ करा, पण आयुष्याच्या शेवटपर्यंत धावतच राहणार का? हा विचार करूया आपण. शांत, शेवटचा श्लोक आणि शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद. आता श्लोक म्हणायचा आहे आणि नंतर ओम पूर्ण मध हा आणखीन शांतिपाठ म्हणायचा आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणेची आता। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून ज्ञानोबा माऊली, आपले महाराज स्वामी स्वरूपानंद आणि राम पंचायतन आपण ज्याला म्हणतो, सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज।